रामपालजी महाराजांचा असून मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेला आहे. और ज्ञान सब ज्ञानडी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे गोला तोब कायम करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. यांचाच अनुवाद बघूया. अध म्हणजे खाली आहे, अध म्हणजे खाली, अध म्हणजे खाली, आणि ऊर्ध्व म्हणजे वर, ऊर्ध्व म्हणजे वर. आता इकडे बघा, आपण पुन्हा आलो परत 15व्या अध्यायाच्या प्रथम श्लोकात. ऊर्ध्वमूलम अधशाखम, ऊर्ध्वमूलम अधशाखम, हा अधशाखम हा आहे. ऊर्ध्वमूलम अधशाखम अश्वत्थम प्राहु अव्ययम छंदांसी यस्य पर्णानी यह तमवेद स वेदवेद. आता यांनी हे चुकीचं केलं आहे. हे लिहायला हवं होतं की वर जो मूळ असणारा, वर मूळ असणारा तो तर परमेश्वर आहे, पूर्ण परमात्मा आहे, हे बरोबर आहे. अधशाखम चुकीचं केलंय. खाली फांद्या असणाऱ्या आणि संसार रूपी पिंपळाच्या वृक्षाला अविनाशी म्हणतात, वेद ज्याची पानं म्हणतात. आणि त्या संसार रूपी वृक्षाचं जी व्यक्ती, जो संत मुळासहित तत्वाने जाणतो आहे, तो आहे सवेदविद, तो वेदांचं तात्पर्य जाणणारा. होय होय, तो तत्वदर्शी संत आहे, जो या संसार रूपी वृक्षाचे सगळे विभाग सांगेल. हा पहा, संसार रूपी वृक्ष दाखवतो तुम्हाला आधी. हा आहे ऊर्ध्वमूलम अधशाखम, अधशाखम, ऊर्ध्वमूलम अधशाखम अश्वत्थम प्राहु अव्ययम छंदांसी यस्य पर्णानी यह तमवेद स वेदविद. आता पहा, हा आहे वृक्ष जो जमिनीच्या बाहेर दिसून येतो. परमेश्वरजींनी, कबीर परमेश्वरजींनी 600 वर्ष आधी आपलं ज्ञान सांगितलं होतं एक, आणि ते लीला अशीच करतात, आपल्या मुखकमलातून यथार्थ ज्ञान सांगतात आणि त्या ज्ञानाला मग लिपिबद्ध केलं जातं. त्याला सच्चिदानंद घनब्रह्मची वाणी म्हटलं जातं. त्यामध्ये परमात्म्याने सांगितलं होतं, अक्षर पुरुष एक पेड़ है और सरपुरुष वाकी डार, निरंजन म्हणा, क्षरपुरुष म्हणा, और तीनों देवा शाखा है बाई पात रूप संसार. त्या परमेश्वराने, तो परमात्मा, जसे रामानंदजींना भेटले होते, स्वामी रामानंदजींना, त्यांनी परमात्म्याला जसं वर बघितलं, मग त्याला खाली एका सिंपल वेशभूषेत धाणक विणकराच्या रूपात बनारसमध्ये बघितलं. जेव्हा म्हणाले, दो ठोड़ है एक तू भया एक से दो, और गरीबदास हम कारणे तुम आए हो मगदो. तुम साहेब तुम संत हो, तुम सतगुरु तुम हंस, और गरीबदास तेरे रूप बिना. रामानंदजी म्हणत आहेत, और न तू जान, तुम्हीच साहेब आहात, तुम्हीच परमात्मा आहात, सद्गुरु खरं ज्ञान देणारे तुम्हीच आहात. तुम साहेब तुम संत हो, तुम सतगुरु तुम हंस, और गरीबदास जी, जसं तुलसीदासजींनी रामायण लिहिलं होतं, चित्ररूप बनवलं होतं, त्याप्रमाणे गरीबदासजींना परमात्म्याने दिव्य दृष्टी दिली होती. ते संपूर्ण सत्यकथन गरीबदास साहेबजींनी आपल्या वाणीत लिहिलं आहे, त्यामुळे गरीबदासजींचं नाव येतं. पण वार्ता चालली आहे रामानंदजी आणि परमात्म्याची. तुम साहेब तुम संत हो, तुम सतगुरु तुम हंस, गरीबदास तेरे रूप बिना और न दूजा हंस. बोलत रामानंद जी सुनो कबीर करतार, कहे कबीर गरीबदास सब रूप के तुम ही सर्जनहार. तेव्हा इथे सांगितलं जातं की तुम्ही सद्गुरू ही तुम्हीच आहात, खरं ज्ञान ह्या पृथ्वीवर तुमच्याशिवाय कोणालाच माहीत नाही. तेव्हा परमात्मा आले होते. एक आपण त्यांना कवी म्हणून फायनल करून टाकलं, त्यांची क्लोज केली फाईल. आता पुन्हा उघडू, जेव्हा हिऱ्याची ओळख पटेल तेव्हा तुम्हाला हिरा कोण ते समजेल. तर त्या परमेश्वराने 600 वर्षांपूर्वी सच्चिदानंद घनब्रह्माच्या वाणीमध्ये, आपल्या कबीर वाणीमध्ये काय लिहिलं होतं? अक्षर पुरुष एक पेड़ है, सरपुरुष वाकी डारे, तीनों देवा शाखा है ये पात रूप संसारे. आणि ही गीता काय म्हणते 15व्या अध्यायाचा प्रथम मंत्र, की जो संत ह्या उलट्या लटकलेल्या संसाररूपी विभाग, वृक्षाचे सगळे विभाग पानांसहित मुळापासून पानांपर्यंत समजावून सांगेल,
तो तत्वदर्शी संत आहे. ओळख सांगितली तत्वदर्शी संताची. आता बघा, हा आहे पूर्ण परमात्मा, हा परमाक्षर ब्रह्म आहे, हे असं घेऊ. हे आहे मूळ, जे मूळ आहे ऊर्ध्व मूलम, हा परमाक्षर ब्रह्म आहे, पूर्ण ब्रह्म परमेश्वर. आणि हे खोड अक्षर पुरुष, हे जे बाहेर दिसत आहे हा तर अक्षर पुरुष आहे, खोड. आणि त्यापासून एक मोठी फांदी निघाले, तिला अक्षरपुरुष समजा, अक्षरपुरुष. आणि हे तीन रजगुण ब्रह्मा, सद्गुण विष्णू, तमगुण शिवजी रूपी ह्या तीन फांद्या आहेत. आणि हा पर्णरूपी संसार, ह्या पानांच्या रूपात आपण आहोत पुढे. आणि मूळ कोण आहे? हा स्वतः आहे परमात्मा, हा स्वतः आहे परमात्मा. हे बघा, हे कोण आहेत? हे कबीर साहेब आहेत, पूर्ण ब्रह्म कबीर साहेब, परम अक्षर ब्रह्म. हे सगळ्या संसाराचे आधार आहेत, हे सगळ्यांचं पालन पोषण करणारे आहेत. जसं संसाररूपी वृक्षाचं संवर्धन होतं ते मुळापासून होते. आता जिथे दास तुम्हाला जिथे आणू इच्छितो तिथे आणेल. गीता अध्याय नंबर 15 मधला श्लोक नंबर 1 तुम्ही वाचला, यामध्ये स्पष्ट केलंय की तत्वदर्शी संत कसा असेल. हे बघा, हा आहे 15व्या अध्यायाचा पहिला श्लोक. ह्यामध्ये सांगितलंय की ऊर्ध्वमूलम अधशाखम अश्वत्थम प्राहु अव्ययम छंदांसी यस्य पर्णानी य तमवेद स वेदवित. वरती मुळ आणि खाली तिन्ही गुणरूपी फांद्या असलेला, हे ह्याला सगळं कंप्लीट एकत्र करून आपण वाचूया ना. ऊर्ध्वमूलम अधशाखम, खाली फांद्या असणारा वाचा ह्याला. आणि अश्वत्थम म्हणजे संसाररूपी पिंपळाच्या झाडाला अविनाशी म्हणतात. वेद, हे वेद नाही. जसं छंदचा अर्थ होतो विभाग, कोणत्याही एका शब्दाचा एकच अर्थ नाही होत, की जो ह्या सगळ्या छंदांना, सगळ्या विभागांना तत्वाने जाणतो. क्षरपुरुष कोणता विभाग आहे ह्या संसाररूपी वृक्षाचा, मूळ कोण आहे आणि फांदी कोण आहे, डहाळी कोण आहे, ज्याला हे सगळं माहीत आहे, तो स वेदविद, तो तत्वदर्शी संत आहे. तेव्हा परमेश्वराने 600 वर्ष आधी सांगितलं आणि या दासाने परमात्म्याकडून प्राप्त या ज्ञानाशी तुमची ओळख करून दिली. अक्षर पुरुष एक पेड़ है, सरपुरुष वा की डार और तीनों देवा शाखा, ये पातरूप संसार. तेव्हा इथे ही श्रीमद भगवत गीता ही हेच सांगते की तिन्ही गुणरूपी, इथे बघा पुढे 15व्या अध्यायाचा हा दुसरा मंत्र तुम्ही बघून घ्या. त्या संसाररूपी वृक्षाच्या तिन्ही गुणरूपी, होय होय पुण्यात्म्यांनो, हे सद्ग्रंथ आहेत. जर ही BA MA ची पुस्तकं एखादा मुलगा वाचू समजू शकतो, तर टीचरची काय आवश्यकता होती? इतकी मोठी कॉलेजेस बनवण्याची काय गरज होती? ह्या अशा कोणत्याही आपल्या धर्मगुरूंना आपल्या सद्ग्रंथातलं कखही कळत नाही. हे कोड वर्ड्स आहेत, तिन्ही गुणरूपी फांद्या. आता आधी हे सांगतोय 3 गुण कोणते आहेत. समजणाऱ्याला इशारा पुष्कळ असतो, हे दाखवतो. हे मार्कंडेय पुराण, ज्यांना आपण शिरोधार्य मानतो सगळ्याच पुराणांना, मार्कंडेय पुराण, गीता प्रेस गोरखपूरहून प्रकाशित, सचित्र मोठा टाईप. गीता प्रेस गोरखपूरहून प्रकाशित. ह्याच्या 123व्या पानावर बघा. आता आपण इथून वाचत आलो आहोत 122 पासून. संक्षिप्त मार्कंडेय पुराण. ह्यात मार्कंडेयजी म्हणत आले आहेत. मार्कंडेयजी म्हणाले, मुनी, आता आपण इकडे येऊ, आपल्या कामाचं वाचू. रजोगुण प्रधान ब्रह्मा, तमोगुण प्रधान रुद्र आणि सत्व प्रधान विश्वपालक विष्णू आहेत. ह्याच 3 देवता आहेत आणि हेच 3 गुण आहेत. इति सिद्धम रजगुण ब्रह्मा, सत्गुण विष्णू, तमगुण शिवजी. अजूनही बरेचसे प्रमाण आहेत. जसं हे बघा, श्रीमद देवी भागवत, ह्यामध्ये संस्कृतही सोबत आहे, आपल्याला ही सोय आहे हे समजण्याची. भाग 1, आणि हे कुठून प्रकाशित आहे? श्री अथ देवी भागवतम सभाषा टीकम स महात्म्यम, खेमराज श्रीकृष्णदास प्रकाशन, मुंबईहून. ह्यात इथे येऊया. हा 3रा स्कंद आहे. अथ श्रीमद देवी भागवते भाषा टीकायुक्ते तृतीय स्कंद प्रारंभ्यते.
तिसऱ्या स्कंदामध्ये आलो आपण, पान नंबर 11 वर आणि अध्याय नंबर 5. ह्याचा मंत्र 8 आपण 8 वाचू, 7 इथे संपला. भगवान शिवजी म्हणत आहेत आपली आई दुर्गाला, हे माता, जर आमच्यावर तुम्ही नेहमी दयायुक्त असाल तर आम्हाला तमोगुण का बरं प्रदान केला आणि रजोगुण, ब्रह्मा रजोगुण, हरी सत्वगुण युक्त केले. का युक्त केले? आता हे तर हिंदी आहे, आता संस्कृत वाचू आपण. हे बघा, यदि दयार्द्रमनान सदांबिके कथमहम विहितश्च. मला का बनवलं? शंकर भगवान म्हणतात तमोगुण हा. आणि कमलज, कमळापासून उत्पन्न झालेल्या ब्रह्माजींना रजोगुण संभव हा. रजोगुणी का बनवलं? सुवित हा किमू सत्वगुणो, सत्वगुणो हरिही. आणि विष्णूजींना तुम्ही सद्गुणी का बनवलं? इति सिद्धम, रजगुण ब्रह्मा, सद्गुण विष्णू, तमगुण शिवजी. आता आपण पुन्हा घेऊया श्रीमद भगवद्गीतेला. पुण्यात्म्यांनो, ह्या मनुष्य जीवनाचा मूळ उद्देश हा परमात्मा प्राप्तीचा आहे. आणि भगवान लाभले, त्यांची साधना योग्य लाभली तर आपलं हे जीवनही सुखी होईल, ह्यासाठी भगवानाचा शोध आपण घेत होतो. आणि ज्या कारणांमुळे आपण ह्या नकली संतांकडे जाऊन फसलो, ज्याने जशी साधना सांगितली ती आम्ही दिवसरात्र करत राहिलो, आपले पूर्वज मेले, भूत बनले, आता त्यांचे श्राद्ध करवून घेत आहेत, ते भूत योनी भोगत आहेत आणि आपल्याला मूर्ख बनवत आहेत की श्राद्ध करा, तुमचे पिता तृप्त होतील. आधी वडील 360 दिवस 2-2, 3-3 वेळा जेवत असायचे आणि मग वर्षातून एक दिवस खायला घालून त्यांना नेहमी करता कसं सुखी कराल? ही सगळी उलटी कामं लावून दिली आपल्या पूर्वजांना. आता आपण सद्ग्रंथ समजून घेऊ, यामध्ये सांगितलं काय आहे. आता बघा, श्रीमद भगवद्गीता, गीता प्रेस गोरखपूरहून प्रकाशित आहे. आता अध्याय नंबर 15 मधला श्लोक नंबर 1 आपण वाचला. ऊर्ध्वमूलम अधशाखम अश्वत्थम प्राहु अव्ययम छंदांसी यस्य पर्णानि यः तमवेद स वेदविद. ऊर्ध्वमूलम म्हणजे वरती, आदी, वरती ज्याच्या मूळ आहे तो पूर्ण परमात्मा समजावा. खाली अधशाखम, खाली फांद्या आहेत. ह्या संसाररूपी पिंपळाच्या वृक्षाला अविनाशी म्हणतात. वेद ज्याची पानं सांगितली आहेत, त्या संसाररूपी वृक्षाला जो मुळासहित जाणतो, म्हणजे मुळापासून पानांपर्यंत जाणतो, तो सवेदविद, तो वेदांचं तात्पर्य जाणणारा आहे, अर्थात तो तत्वदर्शी संत आहे. आता पुढे म्हटलं आहे दुसऱ्यामध्ये, त्या संसार वृक्षात तिन्ही गुणरूप, रजगुण ब्रह्मा, सद्गुण विष्णू, तमगुण शिवजी रूपी ह्या पाण्याने वाढलेल्या नाहीत. विषय प्रवाला शाखा, विषय वासनारूपी ह्या तिन्ही फांद्या आहेत. रजगुण ब्रह्मा, सद्गुण विष्णू, तमगुण शिवजी खाली आणि वर, सगळीकडे नाही. अधा म्हणजे खाली, ऊर्ध्व म्हणजे वर, खाली आणि वर पसरलेल्या आहेत. आणि ह्या मनुष्य लोकात आपल्याला कर्माप्रमाणे बांधण्याची ही मुख्य कारणे आहेत. कर्मानुबंधानी मूल्यांनी, हे आपल्या कर्माच्या आधारावर इथेच ठेवतात. जशी ज्याची कर्मे असतात त्याला तसंच देत राहतात. कोणाची चांगली पुण्य आहेत तर त्याला चांगलं देत राहतील, ज्याचं पाप आहे त्याला दुःख देत राहतील. त्यात कोणताच बदल हे करू शकत नाहीत. आणि आपल्याला इथे बांधून ठेवण्याचंही हे मुख्य कारण आहे. आता बघा, खाली आणि वर, सगळ्या लोकात नाही, खाली आणि वर पसरल्या आहेत ह्या. आता तिसऱ्यामध्ये काय म्हटलंय की ह्या संसार वृक्षाचं स्वरूप जसं सांगितलं आहे तसं ह्या विचार काळात नाही मिळणार. म्हणजे माझ्या आणि तुझ्या डिस्कशनमध्ये जे गीतेचं ज्ञान मी देत आहे त्यामध्ये मला कंप्लीट नाही सांगता येणार त्या परमात्म्याबद्दल. त्यामुळे ऑप्शन दिलेला आहे याने. चौथ्या अध्यायाच्या 34व्या श्लोकात सांगितलंय की ते तत्वज्ञान जे परमात्मा स्वतः आपल्या मुखकमलाने सांगतो, चौथ्या अध्यायाच्या 32 आणि 34 मध्ये, ते तत्वज्ञान आहे. ते तत्वज्ञान तू तत्वदर्शी संतांकडे जाऊन समजून घे. गीता ज्ञानदाता म्हणतो की मला माहिती नाही ते कंप्लीट. इथे स्पष्ट करतो की ह्या विचार काळामध्ये जे गीतेचं ज्ञान मी तुला देत आहे ते कम्प्लिटली नाही सांगू शकणार. तुझ्या आणि इथल्या माझ्या विचार काळात हे पूर्णपणे नाही मिळणार. ते कोण्या दुसऱ्याकडून समजून घे. हे बघा, ह्या संसार वृक्षाचं स्वरूप जसं सांगितलं आहे, म्हणजे सृष्टी रचना जशी काही मला माहीत आहे तसं ह्या विचार काळात म्हणजे गीतेच्या डिस्कशनमध्ये, ह्या विचार विमर्शात
नाही मिळणार. इथे नाही मिळणार तुला, कारण की ना तर त्याचा आदी आहे आणि ना त्याचा अंत त्याला माहिती नाही या गीता ज्ञानदात्याला. तसंच ना ह्याची चांगल्या प्रकारची कोणती स्थिती आहे त्यामुळे हा सुविरूढ मूलम म्हणजे सुविरूढ म्हणजे जास्त दृढ असणारा, म्हणजे परमात्म्याचा जो वरचा लोक आहे, सतलोक, अलकलोक, अगमलोक आणि अकहलोक, ज्याला अनामी लोकही म्हणतात, ते अविनाशी आहेत, ज्यांचा नाश नाही होत. त्यामुळे सुदृढ मूल, त्याला सुदृढ म्हटलं आहे. तो सुदृढ मूलम, सुदृढ म्हणजे अविनाशी रूपी मूळ असणारे जे स्थान जिथे भगवान राहतो ते अविनाशी आहे. इकडे ह्याचा संकेत आहे बघा, सुविरूढ मूलम. ह्या अतिदृढ मूळ असणाऱ्या अश्वत्थम संसाररूपी पिंपळाच्या वृक्षाला दृढेन दृढ ह्यांनी काय केलं, असंग शस्त्रेण छित्वा, ह्यांनी काय केलं, वैराग्यरूपी शस्त्राने तोडून. हे सांगायचं होतं, तत्वज्ञान रूपी शस्त्राने तोडून म्हणजे ते तत्वज्ञान जे संत सांगेल, भगवानांनी सांगितलेलं तत्वज्ञान हा सांगतो, ते आहे तत्वज्ञान रूपी शस्त्र. त्या अज्ञानरूपी अडकलेल्या जाळ्याला ह्या तत्वज्ञान रूपी शस्त्राने तोडून. त्यानंतर हा बघा 15व्या अध्यायाचा 4था श्लोक, गीता अध्याय नंबर 15 आणि श्लोक नंबर हा आहे 4. त्यानंतर त्या परमपद रूप परमेश्वराला चांगल्या प्रकारे शोधलं पाहिजे, ज्यामध्ये गेलेले पुरुष म्हणजे साधक पुन्हा परतून संसारात नाही येत, आणि ज्या परमेश्वराकडून पुरातन संसार वृक्षाची प्रवृत्ती विस्ताराला प्राप्त आहे, त्या आदी पुरुष नारायणाला मी शरण आहे, अशा प्रकारे दृढ निश्चय करून त्या परमेश्वराचं मनन आणि निधी ध्यासन केलं पाहिजे. प्रपद्य म्हणजे पूजा आहे, ह्यांना तर अडवणूक करण्याशीच मतलब होता. असं आहे की त्या परमात्म्याने ज्याने सर्व ब्रह्मांडांची रचना केली आहे, संसाररूपी वृक्ष ज्यामुळे विस्तार पावला आहे, म्हणजे ज्याने सगळ्यांची रचना केली आहे, तो परमात्मा आहे. गीता ज्ञान आपल्याहून वेगळं, गीता ज्ञानदाता आपल्यापेक्षा अन्य कुणा परमात्म्याविषयी सांगत आहे की त्याची पूजा केली पाहिजे. गीता अध्याय नंबर 18 मध्ये श्लोक नंबर 62 मध्ये स्पष्ट केलं आहे की सर्व भावाने तू त्या परमेश्वराला शरण जा, त्याच्या कृपेने तू परम शांती आणि सनातन परम धामाला प्राप्त होशील. आणि यात हे स्पष्ट केलंय की त्यानंतर तत्वदर्शी संत भेटल्यावर तत्व ज्ञानाद्वारे अज्ञान संपवून तोडून त्याच्यानंतर परमेश्वराच्या त्या परमपदाचा शोध घेतला पाहिजे, जिथे पोहोचल्यावर साधक पुन्हा परतून कधीच संसारात नाही येत. स्वतःविषयी गीता ज्ञानदाता 4थ्या अध्यायाच्या 5 आणि 9व्या श्लोकात, गीता 2ऱ्या अध्यायाच्या 12व्या श्लोकात, 10व्या अध्यायाच्या 2ऱ्या श्लोकात सांगतो की अर्जुन, तुझे आणि माझे बरेच जन्म झालेले आहेत, तू नाही जाणत, मी जाणतो. तेव्हा ह्यामुळे सिद्ध आहे की जरी आपण गीता ज्ञानदात्याची भक्ती केली तरी आपण परत जन्ममृत्यूमध्येच राहू. आपल्याला कंप्लीट मोक्ष नाही मिळणार, शाश्वत स्थान नाही मिळणार, आपल्याला परमशांती नाही मिळणार. ह्यासाठी तत्वदर्शी संताचा शोध घ्यायला सांगितलं आहे. आणि आज तुम्हाला शोधलेलं तयार प्राप्त आहे. हा दास तो तत्वदर्शी संत आहे. सत्य तुमच्या पचनी पडत नाही. आता तुम्हाला परत आणूया 15व्या अध्यायाच्या 16 आणि 17 2 श्लोकांकडे. मग तुम्हाला सहजपणे आजचा सत्संग जे दासाला तुम्हाला समजवायचं होतं सहजपणे समजेल. बघा, हा आहे अध्याय नंबर 15चा. आता श्लोक नंबर 16 आपण इथून वाचला होता, परत बघूया. द्वौ इमौ पुरुषौ लोके क्षरच अक्षरच एवच. क्षरः सर्वाणि भूतानि कूटस्थ अक्षरः उच्यते. ह्याचाच अनुवाद वाचूया. 15वा अध्याय. ह्या जगात नाशवंत क्षर, नाशवंत अक्षर, अविनाशी 2 प्रकारचे पुरुष म्हणजे परमात्मा, प्रभू, ब्रह्म 2 म्हटले आहेत. आणि संपूर्ण प्राण्यांचे शरीर तर नाशवंत आहे, जीवात्म्याला अविनाशी म्हटलं जातं. मग ह्या 17व्यामध्ये लगेच सांगितले की उत्तम पुरुष तो अन्यहा, तो श्रेष्ठ भगवान तर ह्या दोघांपेक्षा कोणी वेगळा आहे. ओह, आणि परमात्मा इति उदाहरतः त्याला भगवान म्हटलं जातं. या लोकत्रयम आविष्य बेभरती, जो तिन्ही लोकात प्रवेश करून सगळ्यांचं पालन पोषण करतो, तो अविनाशी परमात्मा आहे. ह्यांचाच अनुवाद.
उत्तम पुरुष श्रेष्ठ भगवान तर ह्यांच्याहून दोघांहून वेगळा आहे, जो तिन्ही लोकात प्रवेश करून आणि सगळ्यांचं पालन पोषण करतो. अविनाशी परमेश्वर परमात्म्याचं अशा प्रकारे वर्णन आहे. आता हे आहे ते मूळ संसाररूपी वृक्षाचं संवर्धन कुठून होतं, कशापासून आहार होतो, कोण पालन करतो. संसाररूपी वृक्षाचं जे मूळ आहे हा परमक्षर ब्रह्म आहे. ह्याद्वारे हे तीनही लोकात प्रवेश करतात आणि सगळ्यांचं पालन पोषण करणारा हा परमक्षर ब्रह्म आहे. हा पूर्ण परमात्मा आहे. तो ह्या दोघांहून क्षरपुरुष आणि अक्षरपुरुषपेक्षा अन्य आहे. आता हा आहे तिन्ही लोकात प्रवेश करून सगळ्यांचं पालन पोषण करणारा हा परमात्मा आहे. आता आपण तुम्हाला थोडंसं या भगवानांचं हे क्षेत्र दाखवू की हे किती प्रभू आहेत. जसं एक ब्रह्मांड असतं, एक ब्रह्मांड, एका ब्रह्मांडामध्ये कोणकोणत्या स्थिती आहेत हे बघूया. हे एका ब्रह्मांडाचं लघुचित्र आहे. ह्या ब्रह्मांडाचा अंड्यासारखा आकार आहे, अंडाकार आहे. हे बघा असं आहे इथपर्यंत. हे ह्याला अंडही म्हणतात, ब्रह्मांडही म्हणतात. आणि ह्या ब्रह्मांडामध्ये जी व्यवस्था आहे ती आपल्या शरीरात आपण बघू शकतो. जेव्हा आपण आपल्या ह्या चॅनेल्सना कमळांना ऑन करतो मंत्रांची साधना करून, तर त्यामुळे ह्याला पिंड, शरीराला पिंड म्हणतात. जसे टेलिव्हिजन केंद्र कुठूनही कार्यक्रम होत असेल, तो कार्यक्रम होतो कुठेतरी आणि बघू आपण टीव्हीवर शकतो, तसंच हे आपलं शरीर आहे. तर पूर्ण ब्रह्मांडाचा जो नकाशा आहे तो पिंडात आहे. ह्याला पिंडही म्हणतात. ह्याचा अंडाकार आहे म्हणून अंडही याला म्हणतात. आणि हे राधास्वामीवाले हे नकली, हे पिंड वेगळं सांगतात, अंड वेगळं सांगतात आणि ब्रह्मांड निराळ. जाऊ द्या, कखही माहिती नाही यांना. हे बघा, तर ही ह्या ब्रह्मांडाच्या आत काय व्यवस्था आहे. खालून सुरुवात करूया. हे 5, हे 7 आहेत. तल, अतल, वितल, महातल, सुतल, रसातल आणि पाताळ लोक. आणि हा पृथ्वी लोक, हा ब्रह्माचा लोक, ब्रह्माजीचा लोक, विष्णू शिवजींचा लोक, विष्णूजींचा लोक. आणि हा स्वर्ग आणि हा नरक, हा इंद्राचा लोक. हे मान सरोवर, हा धर्मराजाचा लोक. आणि हा एक ब्रह्मलोक आहे ह्याच्या आत. हा सगळा ब्रह्मलोक म्हटला जातो एवढा. हा ब्रह्मलोक आहे. यामध्ये याने काय केलेलं आहे, एक नकली सतलोक, हा महाइंद्राचा द्वीप, मग नकली सतलोक, नकली अलखलोक आणि नकली अगमलोक, नकली अनामी लोक. ही रचना ह्या काळाने केलेली आहे. हा दुर्गाजींचा लोक. इकडे ह्याने गुप्त स्थान बनवलेलं आहे आणि ज्या ह्या गुप्तस्थानी कोणी नाही जाऊ शकत ह्या काळाच्या परवानगीशिवाय. ब्रह्मा विष्णू महेश यांचा पिता आहे आणि याने 3 स्थान बनवले आहेत. एक रजोगुण प्रधान क्षेत्र, एक तमोगुण प्रधान क्षेत्र, एक सत्वगुण प्रधान क्षेत्र. ज्यावेळी हा रजो ह्या ब्रह्मा रूपात हा आपलं असं रूप घेतो ब्रह्माजींसारखं आणि दुर्गेला हा आपली सावित्रीसारखं ठेवतो. ह्या दोघांच्या संयोगाने ह्या रजोगुण प्रधान क्षेत्रात राहत असताना जो पुत्र उत्पन्न होतो ह्याच्या चेहऱ्यासारखा होतो, त्याचं ब्रह्मा नाव ठेवतो आणि तो रजोगुणयुक्त होतो. अशाच प्रकारे हे सत्वगुणयुक्त स्थान आहे. इथे स्वतः विष्णूचं रूप धारण करतो, दुर्गेला महालक्ष्मी रूपात ठेवतो. ह्या दोघांच्या संयोगाने या सत्वगुण प्रधान क्षेत्रात राहिल्याने जो पुत्र उत्पन्न होतो तो सत्वगुणयुक्त होतो आणि त्याचं नाव विष्णू ठेवतात. अशाच प्रकारे हा शंकर रूप धारण करतो, दुर्गेला पार्वती रूपात ठेवतो आणि ह्या दोघांच्या संयोगाने तमोगुण प्रधान क्षेत्रात जो पुत्र उत्पन्न होतो तो तमोगुणयुक्त होतो. त्यामुळे रजगुण ब्रह्मा, सद्गुण विष्णू आणि तमगुण शिवजींची उत्पत्ती करून मग हा खालच्या लोकांचे प्रधान नियुक्त करतो. यांना एक एक द्वीप देतो आणि हे तिन्ही भगवान केवळ पृथ्वी लोक, स्वर्गलोक आणि पाताळ लोक या 3 लोकांवरच हे आपले प्रभुत्व ठेवतात. या एका ब्रह्मांडामध्ये बस एवढे धनी आहेत, एवढे स्वामी आहेत. आणि हा जो ब्रह्म आहे यांचा पिता क्षरपुरुष, हा केवळ 21 अशा 21 ब्रह्मांडांचा स्वामी आहे. हे बघा, तुम्ही जे ब्रह्मांड पाहिलं होतं ते हे. आता हे समजा की हे चेंडू सारखं आहे आणि हे 21 ब्रह्मांडांचं क्षेत्र आहे ह्या क्षरपुरुषाचं. गीता अध्याय नंबर 15च्या श्लोक नंबर 16 आणि 17 मध्ये 3 पुरुष आहेत.
हे क्षरपुरुषाचं क्षेत्र आहे 21 ब्रह्मांड. हे एक ब्रह्मांड आहे जो एक चेंडू दिसून येतो, चेंडूसारखं. 5 ब्रह्मांडांना एकत्र करून त्याने एक महाब्रह्मांड बनवलं. अशा 4 ब्रह्मांडांमध्ये 20 ब्रह्मांड, महाब्रह्मांडांमध्ये 20 ब्रह्मांड रोखलेली आहेत. ह्यानंतर त्याने एक ब्रह्मांडासारखं क्षेत्र हे अजून वेगळं आहे, हे तर लिहिण्यासाठी समजावण्यासाठी वेगळं लिहिलंय. इथे सुद्धा त्याने एक धोका केलाय, नकली सतलोक, नकली अलखलोक, नकली अगमलोक आणि नकली अनामी लोक देखील. 21व्या ब्रह्मांडामध्ये ही रचना केली आहे. ही तप्तशिला जिथे बसून हा 1,00,000 मानव शरीरधारी प्राण्यांना खातो, हा काळ ब्रह्मा विष्णू महेश यांचा पिता. आणि इथून मग पुढे निघून जातात दूर, परब्रह्मच्या लोकात जायचं असतं. आता बघूया, याच्या मागे पूर्ण बघूया आपण. आता हे आहे कंप्लीट सगळ्या ब्रह्मांडांचं, असंख्य ब्रह्मांडांचं चित्र एक समजण्यासाठी. आता जे तुम्ही बघितले होते ते 21 ब्रह्मांड, आता ही आहेत 21 ब्रह्मांड. हे क्षरपुरुषाचं क्षेत्र आहे, क्षरपुरुषाचं. बस एवढंच, हे एवढं. आणि त्यानंतर हे आहे परब्रह्म म्हणा, याला अक्षरपुरुष म्हणा. त्याच्या नेक्स्ट ब्रह्म जे आहे हे 7 शंख ब्रह्मांड, हा त्याच्यापेक्षा कित्येक पट मोठा आहे. अक्षर पुरुषाचं फक्त इतकंच क्षेत्र आहे 7 शंख ब्रह्मांडाचं, आणि हा आहे तो परमक्षर ब्रह्म. असंख्य ब्रह्मांडांचा स्वामी. हे असंख्य, हे छोटे छोटे दिसतात, ही सगळी ब्रह्मांड आहेत, सगळी वेगवेगळी. हे तर छोटंसं क्षेत्र आहे या दोघांचं, आणि या परमात्म्याचं असंख्य, इन्क्लुडिंग धिस ब्रह्म अँड परब्रह्म, क्षरपुरुष आणि अक्षरपुरुष इन्क्लुडिंग. हा परमात्मा सगळ्यांच्या वर, ओव्हरऑल कंट्रोलर, कुलाचा मालक आहे. हा आहे तो परमाक्षर ब्रह्म. गीता अध्याय नंबर 8 मधल्या श्लोक नंबर 1 मध्ये अर्जुनाने प्रश्न विचारला की हे भगवान, तुम्ही गीता अध्याय नंबर 7 मधल्या श्लोक नंबर 29 मध्ये सांगितलंय की जी व्यक्ती जरा आणि मरणातून सुटण्याचा प्रयत्न करत आहे, संसारातील कोणतीही वस्तू मिळवण्याची इच्छा करत नाही, ती तत्ब्रह्मशी आणि साऱ्या अध्यात्माशी आणि सगळ्या कर्मांशी परिचित आहे, तीच व्यक्ती इथून जरा आणि मरण, जरा म्हणजे वृद्धावस्थेचं दुःख, कोप म्हातारपणातला, आणि मरण म्हणजे मृत्यू, ह्या दोन्ही दुःखांपासून वाचण्याचा जे प्रयत्न करत आहेत ते त्या तत्ब्रह्मशी परिचित आहेत. तत्ब्रह्म कोण? आत्ता तुम्हाला सांगितलं होतं. आता बघूया गीता अध्याय नंबर 7चा 29 वाचूया. हा बघा, श्रीमद भगवद्गीता अध्याय नंबर 7चा आणि श्लोक, हा श्लोक नंबर 29 इथे आहे. आपण संस्कृत वाचूया, आरामात समजून घेऊया. जरा मरण मोक्षाय. जरा म्हणजे वृद्धावस्था, मरण म्हणजे मृत्यू, मोक्ष म्हणजे सुटण्यासाठी. माम आश्रित्य यतन्ति ये ते ब्रह्म तत्विदुः कृत्स्नम अध्यात्मम कर्म च अखिलम. ह्याचा अर्थ आहे की माझ्या ह्या ज्ञानाचा आश्रय करून घेईल, जे मी ज्ञान दिला आहे की अर्जुन तत्वदर्शी संताचा शोध घे, ते परमात्म तत्व, परमात्माला समजण्याकरता, जिथे गेल्यानंतर पुन्हा परतून जन्म मृत्यू नाही होणार, परम शांती प्राप्त होईल. जो माझं हे ज्ञान आश्रित करतो आणि जो केवळ जरा आणि मरणातून सुटण्याचा जो प्रयत्न करत आहे, तो तत्ब्रह्मशी परिचित झालेला आहे आणि साऱ्या अध्यात्म ज्ञानाशी आणि सगळ्या कर्मांशी परिचित आहे. केवळ तोच ह्या जरा आणि मरणातून सुटण्यासाठी प्रयत्नशील आहे, संसारातल्या कोणत्याही वस्तूची इच्छा नाही बाळगत. तेव्हा 8व्या अध्यायाच्या पहिल्या मंत्रात अर्जुनाने विचारलं, मग किम तद्ब्रह्म, ते तद्ब्रह्म काय आहे? 8व्या अध्यायाच्या 3ऱ्या श्लोकात गीता ज्ञानदात्याने सांगितलं, तो परमक्षर ब्रह्म आहे. होय होय, एक क्षरब्रह्म, 21 ब्रह्मांडांचा स्वामी, त्याला क्षरपुरुष म्हणा, क्षरब्रह्म म्हणा. मग अक्षर ब्रह्म, त्याला अक्षर पुरुष म्हणा, अक्षर ब्रह्म म्हणा, तो 7 शंख ब्रह्मांडांचा स्वामी, आता तुम्हाला दाखवलं होतं. आणि तो उत्तम पुरुष, तो अन्य हा परमात्मा इति उदाहरतः 15व्या अध्यायाच्या 17व्या श्लोकात किंवा गीता अध्याय नंबर 8 मध्ये श्लोक नंबर 3 मध्ये सांगितलं की तो परमक्षर ब्रह्म आहे. आता गीता ज्ञानदाता सांगतोय की माझी साधना केलीस तर मला प्राप्त होशील, जन्म मृत्यू तुझेही होतील, माझेही होतील. आणि त्या तत्वदर्शी संताचा शोध घेऊन त्या परमक्षर ब्रह्मची साधना केल्यास त्याला प्राप्त होशील, मग कधीच तुझे जन्म मृत्यू नाही होणार. एवढंच ज्ञान आहे संपूर्ण गीतेमध्ये. आता पहा, आपण वाचत आहोत अध्याय नंबर 7चा आणि मंत्र नंबर 29. हा तर दासाने तुमच्यासाठी संस्कृतचा अनुवाद केला आहे.
आता बघा ह्यांचा अनुवाद. जे मला शरण येऊन जरा आणि मरणातून सुटण्यासाठी प्रयत्न करतात, यत्न करतात. जराचा अर्थ यांना कळलाच नाही. जरा म्हणजे म्हातारपण, वृद्ध अवस्थेतले कष्ट. ह्या जीवावर दोन कष्ट आहेत सर्वात भयंकर. एक तर वृद्धावस्था, सगळे अवयव शिथिल होतात, सगळे रोग मागे लागतात, आणि मग मृत्यू. किती चांगली मुलं आहेत, मुली आहेत, कसं घर आहे, बंगला आहे, आणि कसं मन रमतं, एका मिनिटात मृत्यू होतो. खाक आहे हे जीवन. तेव्हा हे इथे सांगितलंय की हे जरा आणि मरणातून सुटण्याचा जे प्रयत्न करत आहेत ते तद्ब्रह्मशी परिचित आहेत. हे बघा, जे मला शरण राहून जरा आणि मरणातून सुटण्यासाठी जे प्रयत्न करतात ते पुरुष, त्या ब्रह्म म्हणजे ब्रह्मला, तद्ब्रह्मला, संपूर्ण अध्यात्माला, तसंच संपूर्ण कर्मांना जाणतात. आता बघा, 8व्या अध्यायाच्या पहिल्या मंत्रात अर्जुनाने विचारलं, किम तद्ब्रह्म, किम अध्यात्मम, किम कर्म पुरुषोत्तम, अधिभूतम च किम प्रोक्तम, अधिदैवम किम उच्यते. ह्यामध्ये विचारलं की ते ब्रह्म काय आहे, ते तद्ब्रह्म काय आहे. आता गीता ज्ञानदात्याने 8व्या अध्यायाच्या 3ऱ्या श्लोकात सांगितलं. 8व्या अध्यायाच्या 3ऱ्या श्लोकात तो परमअक्षर ब्रह्म आहे. आता पुण्यात्म्यांनो, इतकं महान ज्ञान ह्या अनमोल ग्रंथामध्ये, अमर ग्रंथात गीतेमध्ये, आणि हे नकली श्रीकृष्णजींना सुप्रीम पॉवर मानतात. श्रीकृष्णजींचा तर ह्यामध्ये काही रोलही नाही कोणता. गीतेमध्ये कुठे पूजेचा विधी देखील नाहीये, त्याचा साधा उल्लेखही नाही. फक्त 3 गुण सांगितले आहेत, रजगुण ब्रह्मा, सद्गुण विष्णू, तमगुण शिवजी. आता गीता ज्ञानदाता कोण आहे? हा ब्रह्म आहे. हा अशी अलौकिक कार्य करतो, कोणामध्ये प्रवेश करून आपलं ज्ञान देतो. आता हे जे दास तुम्हाला सांगू इच्छित आहे की गीता ज्ञानदाता म्हणतो की माझी भक्ती केलीस तर मलाच प्राप्त होशील. 8व्या अध्यायाच्या 5 आणि 7 मंत्रामध्ये, 8व्या अध्यायाच्या 8, 9 आणि 10 मध्ये या परमअक्षर ब्रह्मविषयी सांगितलंय की त्याची भक्ती केलीस तर त्याला प्राप्त होशील. साधी गोष्ट आहे. आता बघा, हा अध्याय नंबर 8 तुम्ही वाचत आहात. आपण 3रा वाचला, 5वा वाचूया. जो पुरुष अंतकाळातही माझंच स्मरण करत असताना शरीर सोडून जातो, तो तर माझ्याच मदभावम भावती, मदभावम याती, तो माझ्याच भावामध्ये भावित राहतो. याचा अर्थ असा होत आहे, ह्यामध्ये काही संशय नाही. आणि 7व्या मध्ये काय सांगितलंय? आता 7व्या मध्ये सांगितलंय की म्हणून हे अर्जुन सगळ्या वेळेस माझं स्मरण कर आणि युद्ध देखील कर. आहा, माझ्यामध्ये अर्पण केलेल्या मनबुद्धीने युक्त होऊन निस्संदेहपणे मलाच प्राप्त होशील. आता बघा, गीता ज्ञानदाता सांगत आहे की जर तू माझी भक्ती केलीस तर युद्ध करावे लागेल तुला. इथे परमशांती नाही मिळू शकणार, कारण जिथे युद्ध आहे तिथे शांती कसली. आणि युद्धात देखील स्मरण आवश्यक. तर त्यासाठी जे हठयोग हे करतात, जंगलामध्ये बाहेर वनात जातात, किंवा 2.5 तास सकाळी 2.5 तास संध्याकाळी जे हठयोग करतात, ते गीता आणि वेदांच्या विरुद्ध आहे आणि सच्चिदानंद घन ब्रह्मच्या वाणी विरुद्ध आहे. सच्चिदानंद घन ब्रह्मच्या वाणीमध्ये, त्या तत्वज्ञानामध्ये लिहिलं आहे, नाम उठत नाम बैठत नाम सोवत जागवे, नाम खाते नाम पिते नाम शेती लागवे. हेच गीतेमध्ये लिहिलं आहे की तू युद्धही कर, माझं स्मरण देखील कर. आणि ह्याचं स्मरण करताना अखेरच्या श्वासापर्यंत तू माझं स्मरण करताना शरीर सोडून गेलास तर मलाच प्राप्त होशील. आपलं नाव, आपला मंत्र काय सांगतोय बघा. गीता अध्याय नंबर 8चा श्लोक नंबर आता 13 मध्ये गीता ज्ञानदाता सांगत आहे, ओम इति एकाक्षरम ब्रह्म व्याहरण माम अनुस्मरण य प्रयाती त्यजन देहम स याती परमाम गतिम. मज ब्रह्मचं, माम ब्रह्म, मज ब्रह्मचं केवळ ओम हे एक अक्षर आहे, नथिंग एल्स. ओम अक्षर आहे. हा ओम, ओम हे एक ओम अक्षर आहे. आणि सुमरण करत, उच्चार करून सुमरण करायचं. आणि य प्रयाती त्यजन देहम, जो ह्याचं सुमरण करताना शरीर सोडून जातो, स याती परमाम गतिम, तो ह्या ओम द्वारे मिळणाऱ्या परमगतीला प्राप्त होईल. परमगतीला. आता ओम द्वारे मिळणारी परमगती कोणती आहे? ब्रह्मलोक. कारण की ब्रह्मचा मंत्र आहे ओम.
ओमच्या जपामुळे ब्रह्मलोक प्राप्त होईल आणि ब्रह्मलोकात गेलेले प्राणीही पुनरावृत्तीमध्ये आहेत. 8व्या अध्यायाच्या 16व्या श्लोकामध्ये लिहिलं आहे. हे बघा 8व्या अध्यायाच्या 16व्या श्लोकामध्ये की हे अर्जुन, ब्रह्मलोकपर्यंतही सगळे लोक पुनरावृत्तीमध्ये आहेत, की ब्रह्मलोकात गेलेल्यांचाही जन्ममृत्यू होतो. यांनी या ज्ञानात थोडीशी चूक केली आहे. पुन्हा समजावू, आता टाइम नाहीये. आता जे दास तुम्हाला समजावू इच्छित आहे की गीता ज्ञानदाता आपला मंत्र ओम सांगतो आहे आणि आपल्या ह्यापासून मिळणारी परमगती काय आहे? ब्रह्मलोक. ब्रह्मलोकात गेलेले पुन्हा पुनरावृत्ती जन्ममृत्यूमध्ये येतात आणि स्वतःची स्थिती सांगतो. 2व्या अध्यायाच्या 12व्या श्लोकात, 10व्या अध्यायाच्या 2ऱ्या श्लोकात, 4थ्या अध्यायाच्या 5 आणि 9 श्लोकात की अर्जुन, तुझे आणि माझे बरेच जन्म झाले आहेत, पुढेही होतील. हे नको समजूस, तू नाही जाणत, मी जाणतो. त्यामुळे यांनी सांगितलं की 18व्या अध्यायाच्या 62व्या श्लोकात की तू सर्व भावाने त्या परमेश्वराला शरण जा, त्याच्या कृपेनेच तू परम शांती आणि सनातन परमधामाला प्राप्त होशील. आता त्याचा मंत्र कोणता आहे? त्या परमात्म्याची भक्ती, परमअक्षर ब्रह्मची साधना करण्याचा. ओम तत्सत. 17व्या अध्यायाचा 23वा श्लोक परत बघूया. हा 17वा अध्याय श्रीमद भगवद्गीता आणि हा 17वा अध्याय 23 मध्ये 17व्याचा 23वा श्लोक आहे. ओम तत्सत इति निर्देशः ब्रह्मणः त्रिविधः स्मृतः ब्राह्मणः तेन वेदाः च यज्ञाविहितः पुरा. ओम ओम तत् सत सत हा असा 3 प्रकारचा सच्चिदानंद घनब्रह्म, त्या परमअक्षर ब्रह्मचा मंत्र सांगितला आहे. आता सच्चिदानंद घनब्रह्म परमअक्षर ब्रह्मचा मंत्र ओम तत्सत तो मिळवण्याचा. ओम तर पुण्यात्म्यांनो सरळ आहे, ब्रह्म क्षर पुरुषाचा, आणि जो तत् आहे तो अक्षर पुरुषाचा. तो सांकेतिक कोडवर्ड आहे, या दासाकडे आहे, या पृथ्वीवर जगात इतर कोणाकडेच नाही. आणि सत आहे या परमअक्षर ब्रह्मचा, हा सुद्धा कोडवर्ड आहे, सांकेतिक शब्द आहे. ओम आणि तत् जे सांकेतिक शब्द आहेत हे दोन्ही मिळून हे सतनाम बनतं 2 अक्षरांचं. आणि ज्यांनाही आजवर मोक्ष मिळाला आहे महापुरुषांना या सतनामाचा जप केला आहे आणि जे सत्य आहे त्याचा सारनामकडे संकेत आहे. तो सुद्धा अजून अन्य मंत्र आहे, ज्या भक्तांना मिळाले आहेत त्यांना चांगलं माहिती आहे. आता 8व्या अध्यायाच्या 8, 9, 10 श्लोक 3 श्लोकांमध्ये गीता ज्ञानदाता परमअक्षर ब्रह्मच्या साधनेविषयी सांगतो. त्याची भक्ती केल्यास त्याला प्राप्त होशील, माझी केल्यास मला प्राप्त होशील. माझी भक्ती केली तर जन्म मृत्यू तुझेही होतील, माझेही होतील. सनातन परमधाम नाही प्राप्त होऊ शकणार, परमशांती नाही मिळू शकणार, ते स्थान नाही प्राप्त होऊ शकणार जिथे गेल्यावर पुन्हा परतून कधी संसारात नाही येत. आणि त्याशिवाय पूर्ण मोक्ष नाही मिळू शकणार, परमशांती नाही मिळू शकणार, आणि हे जन्म मरणाचे कष्ट संपू नाही शकणार. आता बघा श्रीमद भगवद्गीता 8व्या अध्यायातल्या 8, 9, 10 तुम्हाला ओळख करून देतो. अध्याय नंबर 8चा आणि इथून सुरू करूया. इथपर्यंत यांनी स्वतःच सांगितलं की हे अर्जुन, 7व्यापर्यंत की हे अर्जुन, म्हणून हे अर्जुन सर्व समयी माझंच स्मरण कर आणि युद्ध देखील कर. अशा प्रकारे माझ्यामध्ये अर्पण केलेल्या मनभावाने युक्त होऊन तू निस्संदेह मलाच प्राप्त होशील. आणि मग 8व्यामध्ये काय सांगितलंय? होय होय, अभ्यास योग युक्तेन चेतसा ना अन्य गानिमा परमम पुरुषम दिव्याम याती पार्थ अनुचिंतयन. आहा, इकडे बघा, हे पार्थ हा नियम आहे की परमेश्वराच्या, हो बघा पुण्यात्म्यांनो, डेफिनेशन ऑफ गॉड सुद्धा आपल्याला नीट नाही सांगू शकले आपले नकली धर्मगुरू. ईश हा क्षरपुरुष आहे, ईश्वर हा अक्षर पुरुष आहे, आणि परमेश्वर या सगळ्यांपेक्षा उत्तम परम ईश्वर तो सच्चिदानंद घनब्रह्म, तो परम अक्षर ब्रह्म आहे. आता इथे सांगत आहे की त्या परमेश्वराचे ध्यान, त्याची भक्ती केल्यामुळे त्याला प्राप्त होतो. हे पार्थ, परमेश्वराच्या ध्यानाच्या अभ्यासरूप योगाने, हे नाही अभ्यास योग युक्तेन जे मंत्र सांगितले आहेत त्यांचा अभ्यास केल्यामुळे, आणि दुसरीकडे न जाणाऱ्या चित्ताने, म्हणजे कोणती अजून साधना न करणारी व्यक्ती आणि निरंतर चिंतन करीत परम दिव्य पुरुषम, परमम दिव्यम पुरुषम, परम प्रकाशरूप नाही परम दिव्य पुरुषाला, अर्थात त्या परमेश्वराला
परम अक्षर ब्रह्मालाच प्राप्त होतो. आता बघा 9व्या मध्ये काय सांगितलंय. हा 8वा आपण वाचला, 8व्यातला 8वा वाचला. 9वा इथे लिहिलं आहे की इथे कवीम शब्द सुद्धा लिहिलाय. ह्याच्याकडे आत्ता नको वळायला, मोठा विषय आहे, जो यांनी अर्थ केला सर्वज्ञ. कवीमचा अर्थ आहे कबीर देव लिहायला हवं होतं. जो कबीर देव अनादी आहे, सगळ्यांचा नियंता आहे, सूक्ष्माहूनही अतिसूक्ष्म आणि सगळ्यांचं पालन पोषण करणारे अचिंत्य स्वरूप. होय होय, सूर्याच्या प्रमाणे नित्य चेतन आदित्य वर्णम साकार परमात्मा तेजोमय शरीरयुक्त. ह्याचा अर्थ असा होतो अविद्येहून दूर, अतिदूर, म्हणजे याला कोणीच नाही जाणत. शुद्ध सच्चिदानंद परमेश्वराचं स्मरण करत करत. आहा. आणि 10वा, हा 10वा श्लोक 8व्या अध्यायाचा. करत असताना तो भक्तियुक्त पुरुष साधक अंतकाळी योग बळाने, योग म्हणजे साधनेच्या शक्तीने, भ्रुकुटीच्या मधोमध प्राणांना चांगल्या प्रकारे स्थापित करून पुन्हा निश्चल मनाने त्या 3 अक्षरी मंत्र जपाचं स्मरण करत करत त्या दिव्यम परमम पुरुषम, परम अक्षर ब्रह्मला, दिव्यम दिव्यरूप परम पुरुषाला, गीता ज्ञानदात्याहून वेगळा जो परमक्षर ब्रह्म आहे त्यालाच प्राप्त होतो. आता पुण्यात्म्यांनो, जो दास आज सत्संग करू इच्छित होता, ज्या विषयावर, त्याची तर पार्श्वभूमी तयार केली आहे. 2 तासांनी तर पार्श्वभूमी तयार झाली. आता आज दास तुम्हाला हे सांगू इच्छित होता की ब्रह्मा विष्णू महेश यांची काय स्थिती आहे आणि गीतेमध्ये त्यांना काय संज्ञा दिली आहे. तो मोठा विषय आहे, मग उद्याच्या सत्संगात ऐकवू. आणि दुसरं हे सांगू इच्छित होतो की हे आहे वास्तविक ज्ञान आपल्या सद्ग्रंथांमधलं. आणि हे राधास्वामीवाले काय कशाचं काय सांगतात की आमच्या स्वतःच्या गुरूंचं ज्ञान गीता वेद पुराणांहून पुढचं आहे, आम्हाला गीता आणि वेदांची काही आवश्यकता नाही, आम्हाला त्यांचं पितळ उघडं पाडायचं होतं पण वेळ कमी होता. हे कसलं ज्ञान आहे, उद्या बघू त्यांना. चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊयात, ज्यांनी जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांकडून दीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारा सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार सतसाहेब. आपलं नाव? रंजना शिवाजी आलभर. आपण कुठून आलात? गाव येवती, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहमदनगर. आपला व्यवसाय काय आहे? शेती काम करते, शेती घरी. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? 2012 1 नोव्हेंबर. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? आम्ही काळूबाईचे बघत होतो. बकरं कापायचे, नवस करायचे, कोंबड्या कापायच्या, सवासणी घालायच्या, नवरात्र धरायचा, उपवास धरायचे. 9 वर्षे उपवास केला मी. आणि 9 वर्षे उपवास केला पण मनाला समाधान लागत नव्हती. नाही, हे सगळे सण साजरे करायचो आम्ही. जेवढे सण येतात, दिवाळी झालं, संक्रांत झालं, पंचमी झाले, सगळे सण करायचो. पण का तरी मनाला असं समाधान वाटत नसतं की आपण लोक करतात म्हणून आपण करतो, याचा पुरावा नाही कशात. फक्त जग करतंय म्हणून आपण करतो. आणि जे काही संकट असते ते कधी दूर का परमेश्वर करीत नाही. आपण एवढे करून कशातच सुख का लागत नाही, मनाला समाधान ही लागत नव्हती. जेव्हा आमची सासूबाई पित्र घालायच्या आणि मला स्वयंपाक कर म्हणायच्या, तर मी काय म्हणायची, हे आपण हे करतोय, ते मेले गेले, इतके वर्ष झाले आज मरून त्यांना, आणि आपण तेच पित्र करतोय. मग आपल्याला हे कोणी सांगितलंय नेमकं, हे कुठं आहे, फक्त जग करतंय म्हणून आपण करतो. मग ह्याच्यामध्ये समाधानच लागत नसतं बिलकुल. असं वाटायचं की आपण हे काहीतरीच करतोय, आपण हे भूत पुजल्यासारखंच का करतो असं. म्हणून ते बिलकुल मला आवडायचं नाही. पण मी बळच स्वयंपाक करायची, बळच करायची. पुढे असे करता करता बरेच दिवस झाले. पण घरामध्ये उलट भांडणं व्हायचे, मालकाचे भांडणं व्हायचे, आमचे भांडणं व्हायचे. मालक आमचे 15-20 वर्षे दारू प्यायचे, तंबाखू खायचे, दिवसभरात 1 पुडी लागायची 1 दिवसाला. मी म्हणायची त्यांना, तुम्ही रिटायर झाले आता आणि हे दात सगळे खराब झाले, तुम्ही एवढी तंबाखू का खाता? ते म्हणायचे, तंबाखू याच्यासाठी खातो मी खूप कमवून ठेवलंय, मी काय पुडी खाऊ शकत नाही का 1 दिवसाला 1. आणि दारू बी प्यायचे खूप. ते म्हणायचे, मला काय कमी, मी का नको पिऊ, सारे जग पिते, मला तू का आडी पडती, तू काय तुझ्या बापाच्या घरून आणून देते का मला. पण मला ते वाईट वाटायचं, मला रडायला यायचं की ही दारू पिऊ नाही, दारू चांगली नाही, दारू शेवट चांगलीच नाही असं वाटायचं. कारण ते माणूस जो दारू पितो ते कधी व्यवस्थित बोलत नाही, त्याला
तो काय बोलतो ते किती टेन्शन असतं घरच्या लोकांना. तो काही जरी बोलला तर शिव्या जरी दिल्या ते म्हणतो मी तुम्हाला काहीच दिल्या नाहीत शिव्या, तुम्हीच सगळं चुकीचं करताय, ते असे म्हणायचे. आणि मग एवढी भक्ती करून सुद्धा बिलकुल सुख लागत नव्हतं. जसं की आपण सांगत आहात की पूर्वीपासूनच आपण भक्ती मार्गात होतात आणि महाराष्ट्रामध्ये जी प्रचलित भक्ती साधना आहे, देवीदेवतांची पूजा करणे, सणवार साजरे करणे, त्याचप्रमाणे पितृपूजा करणे, उपवास धरणे, नवस करणे, या सर्व भक्तिविधी आपण करत होतात. परंतु यातून आपल्याला कुठल्या प्रकारचं समाधान लाभलं नाही. या उलट आपले जे कौटुंबिक वाद नेहमी होत होते आणि आपल्या घर परिवारामध्ये कुठल्याही प्रकारचं आपल्याला सुखशांती लाभत नव्हती. मग मला असं विचारायचं आहे की संत रामपालजी महाराजांचा जो मार्ग आहे तो मार्ग आपल्याला कसा कळाला आणि आपण त्यांच्या शरणात कसे आलात? हा मार्ग आम्हाला असा कळाला की मी तर पहिलीच कंटाळलेली होती. असं वाटायचं की देवच हा नाहीये. जर देव आहे तर सगळं जे नाही ते करून दमले, देवदेवलेशी केले. हे जे लोक म्हणतात तुम्हाला घातलंय, तुम्हाला केलंय, तुम्हाला अमकं झालंय, ह्याच्यात बी खूप पैसे खर्च केले. असं नाही की केले नाही, खूप केले. जेवढ्या माझ्या मनामध्ये शंका होत्या की याने बरं होईन, त्याने बरं होईन, आणि लोक जर म्हणले ना की हे तर नाही गुण येत, ते खंडोबाचं जागरण घालावं लागेल, तर ते खंडोबाचं जागरण घालायचं. त्याच्यातून नाही गुण येत, मग लोक कळवायला जातात, तिकडे जायचं. नाही मग आता बामणांनी सांगायचं की नाही तुम्हाला तुळजापूरची आईचंही बघा, तिकडे जायचं. मग परत काय म्हणायचे, नाही ते परडी घालावं लागेल तुम्हाला, ती जागरण गोंधळच करावंच लागेल तुम्हाला, नाही तुम्ही एकच केलंय, तुम्हाला 5 करायला पाहिजेत. ते बी केली, जे नाही ते केली. शेवट एक दिवस असं वाटलं की परमेश्वर हा नाहीच आहे. जर परमेश्वर आहे, सगळं आपण एवढं काही करून थोडं बी जर सुखच लागत नाही, तर एक दिवस सगळे देव गठुड्यात बांधून ठेवले का देव हा नाही. पण संध्याकाळी परत असं वाटलं की जीवाला गोड वाटाना, परत दिवा लावला. परत 4 दिवस झालं, घरामध्ये भांडणं मारामारा झाले पती पत्नीचे, का परत तसंच करायचं. पण मग शेवट असं वाटलं एक दिवस की आपण हा मार्ग सोडावा आणि पंढरपूरचा पांडुरंगाचा मार्ग धरावा. कारण मनाला बी वाटलं की आपण नुसतं कापितोय आणि खातोय, याच्यात भक्ती मार्ग कुठे आहे? मनानेच वाटलं मनाला भक्ती मार्ग याच्यामध्ये नाहीये. मग आपण पंढरपूरला जावं, आपल्या वाऱ्या कराव्यात. पण घरचे जाऊन द्यायनात, म्हणले महिनाभर जाशील तू आणि घरी काम कोण करायचं, आमची काही सोय नाही. तर बरेच दिवस वाटायचं की मी पंढरपूरला जावाच. पण असं करता करता एक दिवस मला ज्ञानगंगा पुस्तक वाचायला भेटलं आणि त्याच्यामध्ये मला असं कळलं की आपली मीराबाईंनी हीच भक्ती केली आणि ज्ञानदेव, तुकाराम महाराज यांनी सगळ्यांनी ज्या टायमाला पहिले 600 वर्षापूर्वी कबीर साहेब आले होते आणि यांनी ती भक्ती केली, आपल्याला ती भक्ती भेटली नाही. आज ते साधू संत होऊन गेलेत आणि आपण फक्त कापाकापी करतो ना आपले पोट भरवतो. आपण याच्यात पुण्याचा काहीही काम करीत नाही, म्हणून आपण दुःखी आहेत. मग जर ज्ञानगंगा पुस्तक वाचलं तर तेव्हा रडायला आले की आपण खरंच आतापर्यंत सगळे पापच करीत आलोय. आणि त्याच्यामध्ये होतं की 3 देवाची जो करीन भक्ती त्याचे कधी ना होईन मुक्ती. तर मी म्हणलं आपण हे 3 देवाची पण करीत नाही. 3 देव म्हणजे ब्रह्म विष्णू महेश यांची आपण भक्ती करीत नाही, आपण खालची भक्ती करतो आणि खालच्या भक्तीतून आपल्याला कधीही सुख लागणार नाही. आणि मग आम्ही ह्याच्यामध्ये आलो की रामपाल महाराजांनाच गुरु करावा लागेल, ह्याच्याशिवाय आपल्याला जमणारच नाही. कारण हा मार्ग जर बाकी कोणी सांगितला असता तर तिकडेच गेलो असतो आम्ही. पण संत रामपालजी महाराज सोडून कोणीही शास्त्र खोलून दाखवले नाही टीव्हीला, नाही कोणी ग्रंथ खोलून दाखवले. आणि मनाला याच्यामुळं वाटलं की हे खरं आहे की डोळ्याने शिवपुराण, विष्णू पुराण, वेद ग्रंथ, जेवढा मनुष्य जीवनाला जेवढी जरूरत होती तेवढी सगळे आम्ही 2 महिने पूर्ण सत्संग ऐकले आणि मगच इकडे वळालो. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांची भक्तिविधी स्वीकारण्याच्या अगोदर जी भक्तिविधी करत होतात त्यातनं आपल्याला कुठलाही लाभ प्राप्त होत नव्हता, म्हणून आपण परमेश्वर किंवा देव या जगात हयातच नाही असा आपला समज झाला होता आणि आपण नास्तिकतेकडे वळाले होतात. परंतु अशातच संत रामपालजी महाराजांचं ज्ञानगंगा हे पुस्तक आपल्याला वाचायला मिळालं आणि त्यातनं आपल्याला असा बोध झाला की परमेश्वर आहे, परंतु त्याला प्राप्त करण्याची विधी वेगळी आहे. ती विधी केवळ संत रामपालजी महाराज देतात असं आपल्याला समजलं आणि आपण संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेऊन त्यांच्या भक्तिमार्गावर आपण चालला आहात आज. तर या क्रियेमुळे, या भक्तीमुळे आणि या सतसाधनेमुळे आपल्याला व आपल्या परिवाराला आज काय काय लाभ प्राप्त झालेत? हे बघा, पहिल्यांदा तर मी नामदीक्षा घेतली. घरामध्ये मला सगळे म्हणायला लागले की तुम्ही देव टाकले. पण मी देव टाकले नाही, मी शास्त्राच्या विधीनुसार ते स्वीकारलेत. मग शास्त्राच्या विधीनुसार स्वीकारले म्हणल्यावर आपण जर शास्त्राच्या विरुद्ध पूजा करतोय, तिने जर सुख लागत नव्हतं आणि ही भक्ती घेतल्यानंतर जर सुख लागतं, तर मला तुम्ही सांगा, ज्याला सरकारी नोकरी लागते, 1 लाख रुपये पगार भेटतो, तो 10,000ची नोकरी करणार का?
तो कधीच करणार नाही. आणि त्याला लोक किती जरी म्हणले की तू घरची होती ती सोडली, तू बाहेर देशात गेला, बाहेर देशात जर पैसाचा एवढा भेटायला लागला आणि आपल्या सगळ्या जीवनात जर सुख यायला लागलं, जर कमी काम करून जर जास्त पीक भेटायला लागलं, जास्त पैसा भेटायला लागला, शारीरिक सुख ज्याला म्हणतो आपण ते शारीरिक सुख भेटलं, ज्याला आनंद म्हणतो आपण तो आनंद भेटला, आणि ज्याला परमेश्वर म्हणतो तो परमेश्वर भेटला, तर का नाही करावा माणसाने हे? आणि मला तुम्ही सांगा, याच्या अगोदर आपण ज्वारी बाजरीचे खडे करायचो, आणि ते खडे कसे करायचो आपण की बैलाच्या पाथा धरायचो, वारं येईन तेव्हाच उपणायचं. आता मशीन आली तरी 1 तासात 12 पोती बाजरी निघते. मग आता ती का करतो आपण? त्याचप्रमाणे जर आपण जीवन मृत्यूच्या आजारात आहे आणि आपण समजा आपल्याला कॅन्सर झालाय आणि तो ठीक होत नाही, तर आणि एखाद्या डॉक्टरने जर चिठ्ठी दिली तर अमेरिकेला जा तुम्ही आणि त्या ठिकाणी तुमचा आजार बरं होईल, तर त्यावेळेस आपण त्या डॉक्टरची जात विचारित नाही, त्याची फी सुद्धा विचारित नाही. आपण काय म्हणतो, पैसे किती बी घ्या पण आम्हाला जगवा. मग कसं आहे, जर आपल्याला जवळ सत्संग आपण ऐकत नाही, जवळ पाहत नाही, जवळ ऐकण्याची क्षमता नाही आणि लोकांचंच ऐकतोय की असं झालं तसं झालं, तवर आपल्याला ते कळणार नाही. आपण आधी ते डोळ्यांनी पाहावा, कानाने ऐकावा आणि त्याचं प्रमाण बघावा. जसं आपण सांगत आहात की जी पूर्वी आपण भक्ती साधना करत होतात, जी पारंपरिक लोकवेदानुसार जी आपण भक्तिविधी करत होतात, त्यातनं आपल्याला कुठल्या प्रकारचा लाभ मिळत नव्हता, कुठल्या प्रकारचं समाधान मिळत नव्हतं. या उलट आपल्या परिवारामध्ये क्लेश, भांडण, तंटा या गोष्टीच होत होत्या. पण जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांचा जो ज्ञानगंगा नामाचा जो ग्रंथ आहे त्याचं अध्ययन जेव्हा आपण केलं, त्याचप्रमाणे संत रामपालजी महाराजांचे सत्संग बघितले, त्यानंतर आपला विश्वास पटला की आपण सुद्धा संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घ्यायला हवी, आणि आपण संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा सुद्धा घेतली. तर मला असं विचारायचं आहे, जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांच्या मार्गात आलात त्यानंतर आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय लाभ प्राप्त झालेत? लाभ असे प्राप्त झाले तर माझ्या मालकाने तंबाखू सोडून दिली, दारू सोडून दिली, भक्ती मार्गाकडे लागले आणि शास्त्रानुसार भक्ती करायला लागले. तो फायदा झाला. त्याच्यानंतर माझ्या मुलाची कंबर दुखत होती, फौजमध्ये खूप इलाज केला आणि खूप मोठ्या हॉस्पिटलमध्ये MRI काढलं, सगळं केलं, पण त्याच्यामध्ये रिपोर्ट नॉर्मल यायचे आणि 3 वर्ष कंबर दुखत होती, बिलकुलही कशानेही थांबत नव्हती, आरामच होत नव्हता. पण गुरुजींना एक प्रार्थना लावली आणि गुरुजींनी दया केली आणि त्यांनी नामदीक्षा घेतल्यावरच, बरं का, नामदीक्षेच्या अगोदर नाही, आणि नामदीक्षा घेतल्यानंतर त्याची ती कमर ठीक झाली. आणि त्याला इथं शिरूरमध्ये डॉक्टरने सांगितलं होतं की तुला TB झालेली आणि तू ॲडमिट हो, पण तो ॲडमिट नाही झाला. त्या नामदीक्षा आणि त्या मंत्राच्या याच्यावर ज्यावेळेस त्यांनी ते रिपोर्ट फौजमध्ये गेल्यानंतर परत काढले तर तिथं नॉर्मल सांगितले. आणि संत रामपालजी महाराजांच्या दयेने ती TB बी त्याची ठीक झाली आणि त्याची कंबरदुखी बी राहिली. आणि 2019 मध्ये त्यांनी 4 चाकी गाडी काढली होती आणि पैसे भरले होते चौथाईचे, आणि त्याला नंतर पुढे ती गाडी घ्यायची होती, तर ती गाडी 2 महिने 3 महिने भेटत नव्हती. आणि त्यांनी सांगितलं की आता हे साल बी संपत आलंय आणि गाडी कुठेही शिल्लक राहिली नाही. तर मुलगा म्हणलाय, बघा तुम्ही पैसे घेतलेत आणि तुम्ही गाडीचं माझ्याकडून फॉर्मही भरून घेतला, मी सगळं कागदपत्र क्लिअर केलेत, आता ती तुमची चुकी जर तुम्ही मला गाडी देत नाही तर. पण ते म्हणले नाही, गाडी जर शिल्लक नाही तर आम्ही देणार कुठून. परत म्हणले 15 दिवस थांबा, आम्ही सगळीकडे कुठं आहे का पाहतो. सगळीकडे पाहिले त्यांनी, सगळीकडून रिपोर्ट आले, सगळीकडून फोन आले की गाडी नाहीये, तुम्ही पैसेच माघारी न्या. पण त्यांनी मग गुरुजींना, संत रामपालजी महाराजांना प्रार्थना लावली की मला गाडी भेटत नाही, मी पैसे भरलेले आहेत. हे बघा, दुसऱ्या दिवशीच फोन आला की 1 गाडी शिल्लक आहे आणि 1च शिल्लक आहे फक्त, ती तुम्ही घेऊन जा. मग मला तुम्ही सांगा, जी गाडी 3-3 महिने भेटत नाही, ती गाडी गुरुजींना प्रार्थना केल्याबरोबर गुरुजींनी अशी दया केली संत रामपालजी महाराजांनी की दुसऱ्या दिवशीच गाडी आली. मग ती कुठून आली असं बघा. आता कोणी पण याच्यावर विचार करू शकतं की जी 3 महिने नाहीच, कुठं कोणत्याही डेपोमध्ये गाडी शिल्लक नाही आणि ती सकाळची कशी भेटली असं बघा. दुसऱ्या दिवशी ती गाडी त्याला लगेच भेटली. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यानंतर आपल्याला बरेचसे लाभ प्राप्त झालेत. सर्वप्रथम तर जो प्रपंचामध्ये जे पती होते ते दारूचे आणि तंबाखूचे सेवन करत होते, त्यांना जे व्यसन जडलं होतं ते पूर्णपणे त्यातून बाहेर आले आणि आज सद्भक्ती करत आहेत. हा एक मोठा लाभ आपल्यासाठी झाला आहे. त्याचप्रमाणे आपल्या मुलाला जो TBचा आजार जो डिटेक्ट झाला होता, हाडांचा TB, तो सुद्धा संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीमुळे आज ते त्यातून बाहेर आलेले आहेत. तर मला असं विचारायचं आहे, हे तर लाभ आपल्याला झालेच, परंतु या व्यतिरिक्त आणखीन काही लाभ आपल्याला प्राप्त झालेत का? हो, अनेक लाभ झाले. आम्ही पेरूचा बाग लावलाय आणि त्याला कॅन्सर सारखा निमोटोड असं म्हणले जाते आणि तो रोग, त्याला खूप औषधी केली अगोदर, पण ते काही ठीक झालं नाही. ज्यावेळेस माझ्या मोठ्या मुलाने मग नामदीक्षा घेतली
आणि गुरुजींना संत रामपालजी महाराजांना प्रार्थना लावली की मला बाग आता काढावा लागेल. कारण सगळ्या जेवढे लोक आहेत ह्या शेतीतले पुढे गेलेले हे सगळे मेडिकलवाले दुकानवाले ह्यांनी सगळ्यांनी सांगितलं की ह्याच्यावर कुठलाही दवाई नाहीये, हे ठीक होत नाही, हा आजार गंभीर आहे, हा तुम्ही काढून टाका नाही तर दुसरे पीक तुम्हाला याच्यात येणार नाही. पण संत रामपालजी महाराजांना प्रार्थना लावल्यानंतर त्यांनी अशी दया केली. आज बघा कोणीच म्हणत नाही की ते झाडं 1 वर्षाची आहेत आणि त्याला एवढे फळं आलेत आणि एवढे चांगले झाडे होऊ शकतात बिना औषधाची. आम्ही त्याच्यानंतर त्याला औषधही केलं नाही. आणि त्याच्यानंतर आमचा मोठा मुलगा आहे, त्याला पोटाचा असा आजार आहे पित्ताचा की तो आलसर रूपात जातो पुढे जास्त झाल्यानंतर. आणि आमच्या सुनबाईंना पण तसंच झालंय, दोघांनाही तसंच झालंय, संगत झालंय त्यांना. पण त्यांनी नामदीक्षा घेतली आणि गुरुजींना प्रार्थना लावली आणि त्याच्यानंतर ते ठीक झालेत. तर मला काय म्हणायचंय, संत रामपालजी महाराजांची जवळ नामदीक्षा घेत नाही तोवर ते ठीक झाले नाही. अगोदर किती दवाई केली तरी त्यांना काहीच फरक झाला नाही. आणि अजून मलाही पण आजार होता, माझी कंबर दुखत होती, माझा BP वाढलेला होता खूप, मला शुगर झालेली होती, माझे पण सगळे ठीक झालेत. मग जे दवाई खाऊन ठीक होत नाही ते बिना दवाईचे ठीक झालेत. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीमुळे आपल्याला व आपल्या परिवाराला बरेचसे लाभ प्राप्त झालेत, शारीरिक स्वरूपात, मानसिक स्वरूपात, त्याचप्रमाणे आर्थिक स्वरूपात सुद्धा संत रामपालजी महाराजांच्या दयेने आज आपण पूर्णपणे या कलहातून, या कष्टातून आपण बाहेर आलात आणि एक सद्भक्तीमध्ये आपण लीन आहात आणि आपलं सर्व कुटुंब संत रामपालजी महाराजांची सद्भक्ती करत आहेत. तर ह्या अनुषंगाने आपण आपल्यासारखे जे इतर समाज बांधव आहेत आणि जे आपले कौटुंबिक मित्रपरिवार आहे, नातलग आहे आणि जो श्रोतावर्ग आज आपल्या TV चॅनलमधून बघत आहेत त्या सर्वांना आपण काय उपदेश किंवा संदेश द्याल? आता त्यांना उपदेश बघा हेच आहे की उपदेश तर गुरुजी रोजच देतात टीव्हीवर, पण लोक लक्ष देत नाहीत. कारण लोकांना काय वाटतं, आपले मराठी लोकांना काय वाटतं की हे मराठी नाहीये, हे हिंदी आहे आणि हे आपले नाहीत. मग मी तेच सांगते तुम्हाला की ज्यावेळेस आपल्याला डॉक्टरची जरूरत पडती त्यावेळेस आपण डॉक्टरची जात विचारित नाही, आपण फक्त म्हणतो की कोणत्या डॉक्टरचा आपल्याला गुण येतो. मग आपल्याला जीवन मरणाचा आजार आहे तर गुरु तत्वदर्शी संत कसा असावा आणि तुम्ही यांचे प्रवचन ऐका तेव्हा ती कळन, जवळ ऐकत नाही तवर कळत नाही. म्हणून तुम्ही फक्त ऐका, हा संदेश माझा की तुम्ही ते ऐका, ऐकल्याशिवाय कोणालाच काही कळत नाही. जेव्हा तुम्ही ऐकता तेव्हा तुम्हाला ज्ञान समजण्यात येईल आणि ज्ञान समजलं तर नामदीक्षा घेतल्याशिवाय लाभ होत नाही. लाभ असेच होत नाही बिना गुरु करता. जवळ तुम्ही ऐकतच नाही तवर ते कळणार नाही. जेव्हा तुम्हाला कळन तेव्हा तुम्ही नामदीक्षा घ्या, तेव्हाच ते ठीक होतंय सगळं. जसं तुम्ही सांगत आहात की आज मानव समाजाने, प्रत्येकाने संत रामपालजी महाराजांचं ज्ञान हे समजून घेतलं पाहिजे आणि त्यानुसार आपली भक्तिविधी करायला हवी. त्यातून मानव समाजाला बरेचसे लाभ प्राप्त होतात आणि मानवाचा आज मोक्षाकडे वाटचाल करू शकतो या सद्भक्तीमुळे. तर ह्या अनुषंगाने जर एखादा साधक संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेऊ इच्छित असेल तर तो व्यक्ती किंवा तो साधक नामदीक्षा कशी घेऊ शकेल? हे बघा, बऱ्याच टीव्हीला यांचं संत रामपालजी महाराजांचं बऱ्याचशाच टीव्हीला प्रवचन चालू आहे. जेव्हा तुम्ही ते प्रवचन ऐकता आणि जर तुम्हाला जर नामदीक्षा घ्यायची इच्छा झाली तर त्याच्यावर टीव्हीवर नंबर येतात. त्या नंबरवर जर तुम्ही फोन केला तर प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी केंद्र आहेत नामदीक्षा घेण्यासाठी आणि फुकट भेटते नामदीक्षा. नामदीक्षा घ्यायला 1ही रुपया लागत नाही, फक्त इच्छा पाहिजे की मी शास्त्रानुसार भक्ती करू, त्याला नामदीक्षा फुकट भेटते आणि लाभही होतात. धन्यवाद सतसाहेब. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे मंगल प्रवचन. निःशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. आमची वेबसाईट आहे www.jagadgururampalji.org. सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निःशुल्क मागवण्यासाठी आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड सहित आणि फोन नंबर लिहून 7030303951
7030303952 नंबरवर SMS करू शकता किंवा आम्हाला 7030303950 नंबरवर व्हॉट्सअप देखील